आजच्या मीटिंगला आपण सुरुवात करूया. सर्वांनीच राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. नमस्कार. करतो सर्व जिल्हा बंधुगिनींचे स्वागत करतो आजच्या मीटिंगमध्ये. आणि आजचे ठीक आहे. आपले वक्ते हो माननीय चालेल. यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. आजचा आपला विषय आहे हस्तलिखितांची नगरी नाशिक. तर त्याच्यासाठी माननीय जोशी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी डॉक्टर शिवदेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. मागच्या मीटिंग पासून आजपर्यंत कोणाचे वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी नाहीये. आपणा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की आपल्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती रोचना भारती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या दीदी ह्यांच्या नवीन पुस्तकाचं प्रकाशन रविवारी संपन्न झालेलं आहे. आणि तो अतिशय चांगला भव्य सोहळा झाला. आपल्या जीवलग सेवाभावी संस्थेचे जवळजवळ 10 ते 12 सदस्य त्या सोहळ्याला 14 सदस्य त्या सोहळ्याला हजर होते. ह्या कार्यक्रमासाठी एक फार मोठी व्यक्ती प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होती. म्हणजे आग्र्याजवळ एक इटा नावाचं गाव आहे, तिथे गुरुकुल आहे, त्याचे प्राचार्य बाकी जी आचार्य हे प्रमुख वक्ते होते. आणि त्यांचं भाषण ज्यांनी ऐकलं ते खरोखर धन्य झाले. अतिशय सुंदर असं भाषण दिलं. इतरही सगळ्या वक्त्यांची भाषणं खूप छान झाली. दीदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे. तर ह्या पुस्तकाचं नाव आहे सुनो श्री कृष्ण क्या कहते हैं. तर आपल्यापैकी प्रत्येकाने अवश्य वाचावं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत पण अतिशय अल्प आहे. दीदींनी आज आणली की नाही मला तो दीदींनी लाया है. तो हो सके उतनी किताबें आप खरीद लो, आप खुद पढ़ो, अपने परिवार के हाथ में दे दो और बच्चों के हाथ में दे दो. उन्हें ज्यादा जरूरत है ये सब ज्ञान प्राप्त करने की. तर ह्या उपलब्धीसाठी जीवलग सेवाभावी संस्थेतर्फे आम्ही दीदींचा एक छोटासा सन्मान करू इच्छितो. त्याचा त्याने स्वीकार करावा अशी मी दीदींना विनंती करतो. आणि रंजनाताईंना इथे पाचारण करतो की कृपया दीदींचा सत्कार करावा. दीदींनाच द्यायचंय.
तुम्ही धरून उभं राहा ना प्लांट ते आपलं हे पुस्तक. आए और हम लोगों ने सुना और आप सबको अच्छा लगा, यही मेरे लिए पुरस्कार था, इसकी जरूरत ही नहीं थी। नहीं पर सबने इतना इतना अच्छा भाषण हुआ है और ये गुरु श्री कृष्ण क्या कह रहे, मैंने बहुत अच्छा श्री कृष्ण का एक सत्य स्वरूप जो है वो बताने की कोशिश की है। और जितने भी 700 श्लोक हैं उन सबको मैंने थोड़ा सरल करके और कुछ जो ऐसे था रिपीटेशन था वो नहीं लिए और कुछ मैंने श्लोक ऐसे लिखे हैं कि हिंदी लिखा, फिर इतना 2-4 शब्द संस्कृत के लिखे, उसके आगे उसका अर्थ लिख दिया। तो जो भी पढ़ेगा तो वो पढ़ते पढ़ते संस्कृत भी सीखेगा कि संस्कृत का क्या अर्थ है, क्योंकि तुरंत लगा हुआ उससे बात है। तो मैंने बहुत कोशिश की है अपनी तरफ से कि सब लोग बहुत कुछ सीख सकें, उसमें से कुछ समझ सके। अब आप लोग बताएंगे कि आप लोग ये हैं उसके निर्णय के, उसको कि हम कैसे किए मैंने पता नहीं है। तो ये आप लोग पढ़िए। और मैंने श्री कृष्ण का सत्य स्वरूप, गीता का सत्य स्वरूप सब लिखने की कोशिश की है। और वैसे तो अपनी तरफ से अक्षर भी थोड़े बड़े रखें, कोई ये शिकायत ना करेगा छोटे अक्षर मुझे इस उम्र में बोलते हैं। वास्तव में जो गीता है ये अंतिम दिनों में जीवन के आखिर में पढ़ने की चीज़ नहीं है, ये युवावस्था से पढ़नी चाहिए, जिससे कि अपने कभी भी तकलीफ में किसी परेशानी में होते हैं तो उसमें से उसकी वो मिल जाती है, हमको कहीं ना कहीं से क्लू मिलता है कि ऐसा करेंगे तो ऐसा होता है। और सब हम सभी अर्जुन हैं और श्री कृष्ण कहीं ना कहीं से हमको उसको पढ़ने के बाद कहीं ना कहीं से हमको हृदय में बता देते हैं कि ऐसा करो। तो जैसा उसको ज्ञान दिया था अर्जुन को वैसे हमको भी मिलता है। इसलिए आप लोग धीरे धीरे पढ़िए, 2-4 पेज पढ़िए, पर पढ़िए जरूर। हिंदी में मराठी है तो हिंदी में हिंदी मध्ये आहे. तो आप देवनागरी लिपी और हिंदी तो एक ही है ना, मतलब मराठी तो एक ही है। पुस्तक हिंदी आणि संस्कृत मध्ये आहे. हाँ क्या कह रहे? क्या? खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझ्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे. आपण जिवलग तर्फे दीदींचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे. मी आता डॉक्टर शिवदेना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. दीदींनी काही पुस्तकं पण आणलेली आहेत, तर आपण कार्यक्रमाच्या शेवटी ज्यांना विकत घ्यायची त्यांनी इथून घ्यायची. आज इथे आपल्या प्रमुख पाहुण्या श्रीमती अनिता जोशी ह्या उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपण सर्वांचं आजच्या या सभेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजच्या ह्या प्रमुख व्याख्यात्या ज्या आहेत त्या पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत. पुरातत्व शास्त्र म्हणजे काय आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच असेल. आपण कुठल्याही ऐतिहासिक वास्तूकडे गेलो की तिथे निळ्या रंगाचा बोर्ड असतो, त्याच्यावर पांढरी अक्षरं असतात आणि त्याला बऱ्याच वेळा जाळी वगैरे लावलेली असते. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असं वरती हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेलं असतं. तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संपूर्ण भारतातली ऐतिहासिक वास्तूंची किंवा प्राचीन वास्तूंची देखभाल करणारी एक केंद्रीय संस्था आहे. आपल्याला आठवत असेल लॉर्ड कर्झन, ते बंगालची फाळणी वगैरे वगैरे. तर हा माणूस जरी ब्रिटिश होता आणि गव्हर्नर जनरल होता तरी त्याने खूप चांगलं काम केलं की आपल्या देशामध्ये पुरातत्व शास्त्राचा त्याने पाया घातला आधुनिक पद्धतीने. तर हे पुरातत्व शास्त्रज्ञ काय करत असतात तर ह्या ज्या सगळ्या प्राचीन वास्तू आहेत तिथे जुन्या काळची काही शहरं गावं गाडलेली असतात, इमारती गाडलेल्या असतात, मंदिरं गाडली गेलेली असतात, त्यांचं उत्खनन करतात. हे उत्खनन पण अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये त्या वास्तूला किंवा त्या वस्तूंना धक्का न लावता हे उत्खनन करायचं असतं. अतिशय नाजूक हाताने म्हणजे अगदी छोटे छोटे ब्रश घेऊन
त्या मूर्तींवरचा किंवा पुतळ्यांवरचा तो मातीचा थर असतो ते काढताना तुम्हाला दिसतात. अनेक वर्षे अतिशय चिकाटीचं आणि अतिशय परिश्रमाचं हे काम आहे. अतिशय संयम ठेवून ते काम करावं लागतं आणि त्याच्यामधून मग त्या सगळ्या वास्तू म्हणजे त्याच्यात मूर्ती आहेत, पुतळे आहेत, नाणी आहेत, घरगुती वापराच्या वस्तू, पॉटरी, आयुध किंवा मानवी सांगाडे, प्राण्यांची सांगाडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर निघतात आणि मग ते आपल्याशी बोलतात आणि तो काळ कसा होता, ते लोक कसे राहत होते, त्यांची जीवन पद्धती कशी होती आणि कला संस्कृती वगैरे त्या काळामध्ये कितपत प्रगत झालेलं होतं, युद्धशास्त्र, वाहनं, ही सगळी माहिती आपल्याला त्या उत्खननामधून मिळते आणि त्यामधून मग इतिहास लिहिला जातो. त्याच प्रकारे जुनी जे हस्तलिखित असतात, हस्तलिखित म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे की कागद नव्हता, त्यावेळेला झाडाच्या पानांवरती, भोजपत्रांवरती वगैरे लेखन व्हायचं. ती भोजपत्र जपून ठेवलेली हजारो वर्षांची काही ठिकाणी जुन्या पोथ्या सापडतात. तर त्या अगदी जीर्ण झालेल्या असतात, हात लावल्याबरोबर त्या तुकडे पडतात त्याचे. तर त्यांचं मग संवर्धन कसं करायचं, हा एक मोठं शास्त्र आहे. ते टिकून कसे ठेवायच्या, मग टिकून ठेवल्या पण मग त्या वाचणार कोण, त्याच्यावर काय अक्षरं लिहिली ती लावणं आणि त्याचा अर्थ सांगणं हे अजून आणखी किचकट काम. तर हे सगळं काम हे पुरातत्वशास्त्रज्ञ करीत असतात. त्याच्यानंतर साधारणतः 1000 वर्षापूर्वी आपल्याकडे कागद अस्तित्वात आला आणि मग मध्ययुगामध्ये कागदावरती लेखन सुरू झालं. पण ते कागद सुद्धा आता अतिशय जीर्ण झालेले असतात, त्याच्यावरती शाई पुसट झालेली असते. मग त्याच्यामध्ये ऐतिहासिक करारनामे आहेत, हुकूम आहेत, तह वगैरे झालेली आहेत, त्यांची कागदपत्र आहेत किंवा मुघल दरबार, पेशवे दरबार आणि ते वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या लिपींमध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये काही मोडीक लिपीमध्ये आहेत, काही जुन्या काळची पर्शियन त्याला शिकस्ता म्हणतात त्याच्यामध्ये आहेत, काही युरोपियन लोकांची कागदपत्र आहेत. ह्या सगळ्यांचं संकलन करून त्यांचं जतन करून त्यांचा अभ्यास करणं इथे सुद्धा फार मोठं परिश्रमाचं, चिकाटीचं आणि विद्वत्तेचं काम असतं. म्हणजे अनेक लोक संबंध आयुष्य त्याच्यामध्ये खर्च करतात, तेव्हा मग कुठे आपल्याला हे जे धन आहे, हा जो खजिना आहे तो प्राप्त होतो आणि त्याच्यापासून इतिहासाची रचना होते. तर अशाच ह्या शास्त्राच्या अभ्यासासाठी आयुष्य पाहून घेतलेल्या आजच्या व्याख्यात्या आहेत श्रीमती अनिता जोशी. त्यांनी BA चं शिक्षण इंग्रजीमध्ये, संस्कृतमध्ये केलेलं आहे. संस्कृतमध्ये BA ची पदवी घेतलेली आहे. त्याच्यानंतर MA ची पदवी त्यांनी आणखी पुढे जाऊन वैदिक संस्कृतमध्ये घेतलेली आहे, म्हणजे जी प्राचीन भाषा आहे ज्याच्यामध्ये वेद ग्रंथ लिहिलेले आहेत. भगवद्गीता आणि महाभारत, रामायण हे लौकिक संस्कृत आधुनिक आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी जुन्या संस्कृतचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर इंडॉलॉजीमध्ये त्यांनी MPhil केलेलं आहे. हे झालं त्यांच्या कॉलेजच्या जीवनाबद्दल. त्यानंतर प्रत्यक्षामध्ये उतरून त्यांनी वर्कशॉप्स अटेंड केलेली आहेत, ही कागदपत्र वगैरे कशी जुन्या काळची सांभाळून ठेवायची, त्यांचं प्रिझर्वेशन कसं करायचं, त्यासाठी भुवनेश्वर, ओरिसामध्ये जाऊन त्यांनी भोजपत्रांचं संवर्धन कसं करायचं आणि संरक्षण कसं करायचं त्याचा अभ्यास केलेला आहे. लखनौला जाऊन त्यांनी हस्तलिखित कशा प्रकारे सांभाळून ठेवायची त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि अनेक इतिहास मंडळ वगैरे त्याच्यामध्ये आपले लेख लिहिलेले आहेत, वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत आणि अजूनही त्यांचं हे काम चालू आहे आणि आता सध्या त्या PhD चा अभ्यास करीत आहेत. तर असं हे अतिशय बहुमूल्य काम करणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे त्या व्याख्यात्या म्हणून आलेले आहेत. त्यांचा बायोडेटा खूप मोठा आहे आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत पण नाहीत. तर असा तो बायोडेटा आहे, कारण ते सगळे इतिहासाचा भाग आहे, तो टेक्निकल भाग आहे. तर आज ते आपल्याला हस्तलिखिताची नगरी ह्या विषयाकडे घेऊन जाणार आहेत. तर जास्त हे हा परिचय जास्त न लांबवता मी त्यांना आता विनंती करतो की कृपया आपल्या भाषणाला सुरुवात करावी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वांचं आभार मानेन किंवा धन्यवाद म्हणेन, कारण अशा वेगळ्या विषयावर ऐकण्याची उत्सुकता दर्शवली हाच खूप मोठा विषय. म्हणजे जनरली मी काय करते असं जेव्हा माझ्या घरातही विचारतात तेव्हा मी काहीतरी करते असं करून तो विषय सोडून दिला जातो. कोणीही ते समजून घेण्याचे प्रयत्नही करत नाही. काहीतरी चांगलं करते इतकं म्हटलं आणि संपतो तो विषय.
त्यामुळे तुम्ही ही उत्सुकता दाखवली त्याबद्दल मी खरोखरीच तुमची ऋणी आहे. विषयाला आपण सुरुवात करूयात. नाशिक बद्दल आता सिंहस्थ आलाय म्हटल्यानंतर खूप सारे विषय समोर येत असतात की नाशिक असं, नाशिक तसं, मग नाशिक का नाशिक असेही बरेच विषय आपल्या समोर येत असतात. तर आजचा हा जो विषय आहे की हस्तलिखितांची नगरी, तर नाशिकचं हे वैशिष्ट्य आहे आणि ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि ते दुर्लक्षित राहिलेलं आहे. का दुर्लक्षित राहिलंय तर पुढे जाऊन मी सांगते, पण सुरुवात करण्यापूर्वी ह्या विषयाची सुरुवात कशी झाली त्याची थोडक्यात प्रस्तावना देते. 2003 ला अमेरिकेने हळदीसाठी पेटंट फाईल केलं होतं. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत असेल की हळद ही अँटीसेप्टिक आहे आणि असं अमेरिकेतल्या म्हणजे एक विद्वान आहेत आणि त्यांनी ते फाईल केलं पेटंट. जर अमेरिकेला ते पेटंट मिळालं असतं तर आज आपल्याला स्वयंपाकघरात हळद वापरणं मुश्किल झालं असतं. म्हणजे घर छोटी झोपडी असू दे, मोठा बंगला असू दे, कुठेही गेलो आणि म्हणजे स्वयंपाकघरात काही काम करताना कट झालं तर पहिले आपण हळद लावतो. कोणीतरी लहान मुलगा पडला तर डॉक्टरकडे नंतर नेतो, आधी हळद लावतो. म्हणजे हे कोणाला शिकवायचा भाग नाही, तर तो आपल्या एक संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आणि मग ते पेटंट, आणि नुसतं भारतच नाही तर हे जे पौर्वात्य देश आहेत आपले सगळे, जपान आहे, चीन आहे, इथे सगळीकडे ही पद्धत सर्रास वापरली जाते. पण अमेरिका आणि युरोप आणि ह्या सगळ्यांकडे पद्धत कशी आहे की तुम्ही काहीतरी एवढूसा जरी शोध लावला तरी तो स्वतःच्या नावावर रजिस्टर करायचा असतो. मग पुण्याचे आपले डॉक्टर मालशेकर जे आहेत त्यांना हा विषय लक्षात आला आणि त्यांनी ती पेटंटची लढाई जिंकली की भारतात हे घराघरामध्ये भरलेलं आहे, तुम्ही त्याला दाबात करू शकत नाही, त्याचं स्वामित्व हक्क हा भारताचा आहे. आणि मग जेव्हा 2003 मध्ये आपल्या सरकारला हे लक्षात आलं की भारतामध्ये असं घराघरामध्ये सांस्कृतिक जे ज्ञान आहे, जो वारसा आहे, तो त्या ओनरच्या नावावर जर रजिस्टर झाला, अभ्यास कोणी करू दे, आज आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास पाश्चात्य लोक जास्त करतात कारण त्यांना आपल्यावर काय सत्ता गाजवायची आहे, अजून काही कारणं असतील तर ते अभ्यास करतात. अभ्यास कोणी करू, ज्ञानावर एकाचा हक्क नाहीये 21व्या शतकामध्ये, पण पेटंट त्यांना मिळणार नाही यासाठी याची सुरुवात झाली. आणि त्यावेळी राष्ट्रीय पांडुलिपी मिशन म्हणून ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली. जे संस्थांतर्गत संग्रह होते तिथे तर काम चालूच होतं, पण काही जे आपल्या नाशिक सारखे धर्मक्षेत्र आहेत तिथे घराघरामध्ये हस्तलिखित आहेत असं मिशनला ज्यावेळी समजलं आणि त्या मिशनची साखळी कशी सुरुवात केली तर भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याचं, त्या पुण्याच्या इन्स्टिट्यूटला मॅन्युस्क्रिप्ट रिसोर्स सेंटर म्हणून त्यांनी नोडल एजन्सी बनवलं आणि कॉन्झर्वेशनची पण. मग बाकी तर बऱ्याच ठिकाणी होतं, मी भांडारकर इन्स्टिट्यूट बरोबर काम करते. मग तिथले जे आहेत सगळे अधिकारी ते नाशिकमध्ये आले, त्यावेळी मी HPD मध्ये शिकत होते आणि तो विषय मला वेगळा वाटला, कुतूहल वाटलं की अरे हे काय आहे असं. आणि मग ती क्रायटेरिया होता की MA झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकता. मी त्याच्यात तेव्हा सेकंड इयरला होते आणि मग मी MA केलं, मग त्याचं ट्रेनिंग घेतले आणि अशी त्या विषयाला सुरुवात झाली. तर नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालय आणि HPD कॉलेज ह्या ठिकाणी व्यवस्थित काम चालू होतं. म्हणजे वर्षानुवर्ष त्यांनी त्या कोठ्या सांभाळल्या होत्या, नीट ठेवल्या होत्या. पण वाड्यांमधले ते व्यक्तिगत संग्रह आहे ते बाहेर येणं जरुरी होतं, कारण ते जर बाहेर नाही आले तर मग या मिशनचं काही सक्सेसच नाहीये. तर आपण आता एक एक पुढे बघूयात की नाशिकचं महात्म्य हे काही मी वेगळं सांगायला नको. पश्चिम काशी, दक्षिण काशी, सिंहस्थ कुंभमेळ्यात एक आता जाता एक विषय क्लिअर करते की नाशिकच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हणतात. सिंह म्हणजे सिंह राशीला कुंभ राहतो म्हणून सिंहस्थ. तर सिंहस्थ आणि कुंभमेळा म्हणजे आता जरा सध्या हवा आहे म्हणून एक चांगला जाता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे महत्व आहे. त्यानंतर तीर्थ महात्म्य. तीर्थ काय आहे तर जेव्हा आपण वैदिक संस्कृती बघतो तर ती वैदिक संस्कृती ही यज्ञ, याग आणि पूजा आणि हे सगळं करणारे होते. आणि हे जे यज्ञ आहेत हे 1 दिवसापासून 3-3 वर्षापर्यंत यज्ञ चालायचे. आता कुठलाही राजा 3 वर्ष यज्ञ करत बसला तर ते परवडणार आहे का? राज्यालाही नाही आणि त्यालाही नाही. मग थोडंसं कर्मकांडाचं स्वरूप बदललं आणि तीर्थयात्रा, तारयती इति तीर्थ. तर ह्या तीर्थयात्रा करायला म्हणजे तुम्ही कुठला तरी नैसर्गिक वेगळा चमत्कार असेल अशा ठिकाणी जा, तिथे देवतांचा निवास असतो आणि अशी ती एक श्रद्धा काय म्हणतात आपलं हा ट्रान्सफॉर्मेशन आहे संस्कृतीचा, कर्मकांडाचा, ती सुरुवात झाली. आणि नाशिकमध्ये गोदावरीचा उगम आहे. सह्याद्री हा हिमालयापेक्षा जुना आहे भौगोलिक दृष्ट्या आणि त्यामुळे ह्याचं जे आणि उगमस्थान आहे त्यामुळे नाशिक त्र्यंबकचं महात्म्य आधीच वाढलेलं आहे.
आणि त्यातून ह्या कर्मकांड पुराण यांनी ते महात्म्य वाढवलंय. तुम्ही जुन्या नाशिकमध्ये गेले असाल, राहिले असाल, तर हे असे वाडे नाशिकमध्ये भरपूर आहेत, आजही आहेत. म्हणजे नाशिक कितीही मोठं झालं तरी हे वाडे अजूनपर्यंत आहेत. अजून पुढे 10 वर्षांनी माहित नाही त्याचं काय होईल. हाही मेन रोडचे, हाही मेन रोडचा वाडा आहे. तर आता हे झाले वाडे. पोथ्या इथे आल्या कशा, की जसं मी म्हटलं तीर्थ महात्म्य आहे आणि म्हणून आलं. पण दुसरं सुद्धा इथे जे काही कर्मकांड होतं त्याचे साधारण एक 3 लोकांकडे ह्याचं कलेक्शन असतं. साधू संन्यासी म्हणजे इथे नाशिक आणि पंचवटी हे 2 स्वतंत्र भाग आहेत. पंचवटी ही तपोभूमी आहे आणि नाशिक ही नगरी आहे. म्हणजे गोदावरीच्या एका बाजूला हे नागरिक लोक राहतात आणि दुसऱ्या बाजूला संन्यासी लोक राहतात. अशी ती पुराणांमध्ये आलेली कल्पना आहे आणि थोड्याफार प्रमाणात आजही आपल्याला त्याचं स्वरूप तसं दिसतं. भट भिक्षुक आहेत, म्हणजे कोणीतरी अस्थि विसर्जनाला आलाय, कोणी तीर्थयात्रा करायला आलाय, तर ते भिक्षुक लोक तिथे नामावर घेऊन बसलेले असतात. तुम्हाला काय करायचंय वगैरे विचारतात आणि त्यांच्याकडे काही पोथ्या असतात. आणि शास्त्र आणि ह्याची पंडित ह्यांची पण मोठी परंपरा होऊन गेली. तर शास्त्र म्हणजे काय, तर व्याकरण आहे, त्यानंतर आयुर्वेद आहे. आयुर्वेदाचे बरेच मोठे शास्त्री इथे होऊन गेले, वैयाकरणी होऊन गेले, पुराणिक होऊन गेले जसे भागवत. आणि आजही प्रत्येकाच्या घरामध्ये त्या त्या घराण्यानुसार त्या मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला सापडतात. तर हे साधारण 3 प्रकार आहेत. मी ह्याच्यात फार डिटेल्स थोडक्यात सांगते की मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय. तुम्ही आता सरांनी खूप छान एक्सप्लेन केलंय की आपल्याला हे डॉक्युमेंट सापडतात. तर हाताने लिहिलेला जो मजकूर असतो त्याला मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात, हस्तलिखित. पण आज जर मी काही लिहिलेलं आहे किंवा माझ्या आईने काहीतरी लिहिलंय तर ते ह्या संकल्पनेमध्ये येईल का. ते हस्तलिखित म्हणून नक्कीच संबोधलं जाईल, पण ते आर्काइव्स म्हणून संबोधलं जाणार नाही, ते प्राचीन ग्रंथ म्हणून संबोधलं जाणार नाही. त्याची नोंद करायची म्हणजे मगाशी मी सांगितलं की ते ओनरच्या नावावर त्याची नोंद होणं जरुरी असतं. त्यामुळे त्याचं नाव काय, विषय काय, डिटेल्स सगळं लिहिलं जातं. कॉन्झर्वेशन सरांनी सांगितलंच मगाशी, तर ते जतन म्हणजे ऑलरेडी त्याला 400-500 वर्ष झालेली आहेत, अजून ते पुढे टिकावं ह्यासाठी जो प्रयत्न केला जातो तो भाग येतो कॉन्झर्वेशनचा. आणि मग डिजिटायझेशन. डिजिटायझेशनच्या फार फेवरमध्ये आम्ही नाही आहोत, कारण टेक्नॉलॉजी ही सतत बदलत असते. म्हणजे जेव्हा नवीन कम्प्युटर आले तेव्हा फ्लॉपी होती, आज फ्लॉपी कोणाला माहिती नाही. मग नंतर सीडीज आल्या, डीव्हीडीज आल्या, आज तेही कोणी वापरत नाहीये. त्यामुळे टेक्नॉलॉजीचं जे होणारं दर मिनिटाचं जी बदल आहे त्याचं कन्व्हर्जन करणं, तेवढ्यासाठी पुरेसे फंड्स आपल्याकडे म्हणजे आहे ते सांभाळायला नाहीये, तर याचं कन्व्हर्जन करण्यासाठी कुठे. पण मग जे महत्वपूर्ण आहे त्याचं आपण करू शकतो. त्या क्रायटेरियाज ठरवून की कोणाचं करायचं, कोणाचं, पण सरसकट सगळ्यांचं करून टाकावं असं नाही. पण आता भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयानं जसं आधी मिशन सुरू केलं होतं की रिसर्च आणि कॉन्झर्वेशन, तसं आता ज्ञान भारतम म्हणून लॉन्च केलंय. त्याच्यामध्ये सगळ्याचं डिजिटायझिंग ते करत आहेत पूर्ण भारतभरामध्ये. तर साधारण ह्याचे 60 वर्षापूर्वी, 75 वर्षापूर्वी आणि 100 वर्षापूर्वी हाताने लिहिलेला मजकूर म्हणजे हस्तलिखित असं म्हटलं जातं. आता हे 3 क्रायटेरिया काय आहेत, तर 100 वर्ष हा भारतीय म्हणजे अँटिक्विटीज ऍक्ट जो आहे, 100 वर्ष ज्या वस्तूला झालेली आहे ती अँटिक समजली जाते. हा त्याचा एक बेसिक क्रायटेरिया आहे आणि तोच या मॅन्युस्क्रिप्टला सुद्धा लागू होतो. 75 ही युनेस्कोची टर्म आहे. युनेस्को म्हणजे ही इंटरनॅशनली जी संस्था काम करते त्याला त्याच्यामध्ये रेकग्नेशन जर मिळवायचं असेल अँटिक म्हणून तर ती मर्यादा 75 आहे. आणि 60 वर्ष म्हणजे आता भारतामध्ये जो कॉपीराइट ऍक्ट आहे त्यानुसार तुम्ही जेव्हा एखादं कंटेंट लिहिताय आणि तो लेखक गेल्यानंतर 60 वर्षांनी त्याच्यावरचे राईट्स हे संपतात, ते ओपन होतात. तर हे 3 क्रायटेरिया त्याचे आहेत. मिशन बद्दल तर मी सांगितलंच. आता या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये नक्की काय आहे, तर आता आपण जे बोलणार आहोत ते कागदपत्रांबद्दल बोलणार नाही आहोत. आपण पोथ्या, बोली भाषेमध्ये ज्याला पोथ्या म्हणतो त्याचबद्दल बोलणार आहोत. तर पोथ्या म्हटल्यानंतर पहिले तर आपल्या डोक्यात एकदम येतं काहीतरी कर्मकांड करणारे गुरुजी बसलेत आणि ते लिहितायत वगैरे, पण तसं नाहीये. ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे विषय आहेत, आपण पुढे एक एक बघूया. पण वैदिक जे काही लिटरेचर आहे ते सगळं आहे आणि लौकिक लिटरेचर आहे ते सगळं आहे. आता ते कंटेंट जे आहे ती आपली आहे कल्चरल, म्हणजे मॅन्युस्क्रिप्टचे स्थूल स्वरूपातलं जे आहे ती आपली कल्चरल प्रॉपर्टी आहे आणि त्यातलं जे कंटेंट आहे ते आहे कल्चरल हेरिटेज. तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तर मॅन्युस्क्रिप्ट मध्ये आपल्याला दोन्ही बघायला मिळतं. म्हणजे एखादा वाडा किंवा मंदिर जेव्हा आपण कन्झर्व करतो तर ते फक्त बिल्ड हेरिटेज म्हणून असतं आणि आपलं आपण काय म्हणतो सांस्कृतिक वारसा म्हणून आपण तो सांभाळतो. पण जे अमूर्त आहे ते सुद्धा मॅन्युस्क्रिप्ट मध्ये आहे आणि मूर्त आहे तेही आहे, दोन्ही प्रकारचे. आता आपण बघूयात कलेक्शन कुठले कुठले आहेत तर कुठे कुठे सापडतात.
तर सार्वजनिक म्हणजे वाचनालय आपलं नाशिकमधलं सगळ्यात मोठं आहे. त्याला 185 वर्ष झालेली आहे. तिथे साधारण 10,000 हस्तलिखितांचा ठेवा आजही सुरक्षित आहे. HPD कॉलेज हे पुणा युनिव्हर्सिटीच्या आधी रजिस्टर झालेलं आहे. तर तिथेही बराच मोठा संग्रह आहे. न्यायमूर्ती रानडे नाशिकमध्ये ज्यावेळी आले होते तेव्हा त्यांनी वाचनालयाची सुरुवात केली, जे अशोक स्तंभ व हेमलता टॉकीजच्या मागे केतकर टाउन हॉल आहे, तिथे लायब्ररी आहे. तिथे काही मॅन्युस्क्रिप्ट आहेत. तर ह्या झाल्या सार्वजनिक संस्था आणि व्यक्तिगत संग्रह. तर एक एक संग्रह आपण बघूया पुढे. पाठशाळांमध्येही आहेत. इन्स्टिट्यूट आणि ह्याचे ओनरशिप जी आहे ती दोघांची वेगवेगळी आहे. ती काय क्रायटेरिया पण डिटेलमध्ये जाऊया. मिशनची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 2003 पूर्वी हा विषय म्हणजे आजही 20 वर्षांनी परिस्थिती बदलली असं नाहीये, पण निदान थोडंसं कुठेतरी लोक अवेअर झाले की ते जुनं आहे तर कोणाला तरी दाखवलं पाहिजे. पण 2003 पूर्वी गंगेला पूर आलाय आणि ते सोडून द्या अशी ही मानसिकता होती आणि अतिशय म्हणजे घरात सांभाळायला कोणी नाहीये. एखाद्या वाड्यामध्ये अशी परिस्थिती आणि दुसऱ्या वाड्यामध्ये असं दिसतंय की नाही बाबा ते काहीतरी आहे आणि खूप छान स्वरूपामध्ये सांभाळलं गेलंय. म्हणजे 20-25 खोल्यांचा वाडा आरामात असतो आणि त्यातली एक खोली वर्षानुवर्ष बंद राहिली तरी कोणाला फारसा फरक पडत नाही. तर असेही दोन्ही अनुभव हे 2003 पूर्वी होते. नंतर डॉक्युमेंटेशनला सुरुवात झाली. आधी इन्स्टिट्यूट मधलं होत होतं आणि पर्सनल कलेक्शनची जी जबाबदारी आहे ती माझ्यावर आली आणि मग ते कलेक्शन शोधणं, त्यांना काय म्हणत आपण कन्व्हिन्स करणं की तुम्ही हे का करून घ्या. आधी जर ते ऐकून घ्यायलाच तयार नसतात मग ते सगळं करायला लागलं आणि पुढे मग काम झालं. तर आधी ही परिस्थिती अशी होती, हे म्हणजे काय म्हणू संस्था असू द्या नाही तर पर्सनल कलेक्शन खूपच वाईट परिस्थिती होती. नंतर हे अशा पद्धतीने झाले आहे. हा मधला कलेक्शनची किस्सा मी तुम्हाला सांगते नंतर, खूप महत्वपूर्ण आहे. काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवला ती पारंपरिक पद्धत आहे. आता इथे हे ठेवलेत तर व्यवस्थित, पण ते अडगळीच्या खोलीत ठेवलेत की मोठी भांडी वगैरे सगळं आणि तिथेच पोथ्या आहे, कारण त्या काही लागत नाही, कारण आज ती प्रॅक्टिस कोणी करतच नाहीये. हे वरचा म्हणजे वाड्याच्या वरचा मजला जो असतो ना त्याच्यात तो असा निगेटिव्ह असतो आणि तिथे असं फेकून दिलेलं आपल्याला सापडतं खूपदा. माळा म्हणजे हा तर माळा आहे बंगल्यातला एका, पण मग असं आम्ही दाखवलं ना तर अशी छोटीशी एक 3-3.5 फुटाची ती बंगली अशी छोटी असते आणि त्याच्यात हे फेकून दिलेलं होतं. तर ह्या अशा ह्याच्यातनं एक एक पान निवडून स्वच्छ करून पोथी पूर्ण करून, कारण पुस्तकासारखं हे बाइंडिंग केलेलं नसतं, तुम्हाला ते अक्षर लावून ते करायला लागतं, शोधायला लागतं काय. तर दिवस असं बसून 3 जिल्ह्यांमध्ये 20 वर्ष झाले मी काम करते. 2006 पासून ऑफिशियली, त्याच्या आधी काम करत होते पण एज्युकेशन कम्प्लीट नव्हतं म्हणून ते मला मिळालं नाही. तर 30,000 मॅन्युस्क्रिप्ट घरात म्हणजे पर्सनल कलेक्शन मध्ये आम्ही शोधल्या, त्या ओनरच्या नावावर डॉक्युमेंट केल्या. म्हणून आता जेव्हा ज्ञानभारतम लॉन्च झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मिनिस्ट्रीच्या पोर्टलवर माझा हे टाकलं होतं. हे पण एक आता काही लोकांनी चांगल्या ठेवल्या आहेत की आधी तर त्या पारंपरिक पद्धतीने होत्या, पण नवीन जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं तेव्हा त्यांनी त्या सांभाळल्या. हे गायधनी कलेक्शन आहे नाशिकचं, मेन रोडला छोटू गायधनी म्हणून राहतात. तर त्यांच्याकडे स्वतःच्या अशा 200 पोथ्या होत्या, पण नंतर ज्या लोकांना सांभाळणं अवघड झालं आणि त्यांना संस्थांमध्ये द्यायच्या नव्हत्या तर अशा लोकांनी यांच्याकडे दिल्या. एक तर पोथी अशी आहे की ही वृत्तरत्नाकर म्हणून आहे. तुम्हाला हे जे दिसतं रेख मारलेली असेल काळी लाईन मध्ये तो श्लोक लिहिलेला आहे आणि तो नुसत्या डोळ्यांनी वाचता येतो. मला अशीच आपला विषय झाला की पुस्तकांचा टाईप मोठा ठेवलाय की वाचायला अडचण येणार नाही, पण हे लिहिणं कसं असेल एवढे बारीक, एवढीशी पोथी आहे आणि त्याच्यावर त्यांनी ते फार सुंदर पद्धतीने श्लोक लिहिलेला आहे आणि नुसत्या डोळ्यांनी तो वाचता येतो. तो साडींभराच्या केसाने वगैरे लिहिण्याची ती पद्धत आहे. तर अशी ती वैशिष्ट्य आहे त्या पोथीचं. असे बरेच काय काय आहे. हे कलेक्शन हे नाशिकमध्ये श्रीधर शास्त्री वारे म्हणून एक होऊन गेले, खूप मोठे विद्वान होते आणि त्यांचं म्हणजे आता अयोध्येमधल्या राम मंदिराची जी प्रतिष्ठा झाली तर तिथे शिखर पूर्ण नसताना गर्भगृहामध्ये प्रतिष्ठा करावी का हा जो काय सगळा वाद चालू होता, त्याचं राजकारण जरी बाजूला आपण सोडलं तरी ज्यांनी निर्णय दिला की असं करता येऊ शकतं त्या पोथीचा जो आधार आहे तो नाशिकच्या श्रीधर शास्त्री वारेंचा कर्मकांड प्रदीप हा ग्रंथ आहे.
आणि ते विद्वान असे होऊन गेले की म्हणजे अगदी कन्याकुमारीपासून काशीपर्यंत पूर्ण भारतवर्षामध्ये धर्मशास्त्रासंबंधी कुठलाही संदेह निर्माण झाला तर तो निवाडा श्रीधरशास्त्रींकडे यायचा करायला. आणि श्रीधरशास्त्री ते करत होते. आणि श्रीधरशास्त्री आणि त्यांचे वडील अण्णाशास्त्री ह्या दोघांनीही श्रौत कर्मकांड प्रदीप आणि स्मार्त कर्मकांड प्रदीप असे 2 ग्रंथ लिहिले. तर श्रौत म्हणजे श्रुतींवर आधारित जे काही कर्मकांड असतं त्याला श्रौत म्हणतात, आणि जे स्मार्त कर्म म्हणजे आता आपण जे करतो ते सगळं स्मार्त कर्म आहे. तर अशा दोन्हीची पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकांचा आधार ह्या पोथ्या होत्या. मग अशी मी तुम्हाला फोटो दाखवतो.